छान दिसते ना? वा 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 वा, पोरगी बघ केवढी सुंदर दिसते आज. अहो नजर लावू नका माझ्या पोरीला. आणि काय हो तुम्ही इथं काय करताय? निघालोच होतो. गेले की सगळे. अहो निघा की लवकर. यांनी थांबवलं. चल 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 बाबा लवकर चल. हो चाललो आम्ही. हो भाई किती गोड दिसतेस तू. माहितीये तू कसला विचार करतेस? अजून पोरगी परत आली नाही. पोलिसांनी बी काय कळवलं नाही. कशी असेल, कुठं असेल, सुखरूप असेल का नाही? माझ्याही मनात तसलेच विचार येतात. तो माझ्यावर एवढा अन्याय करणार. आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, आपलंही वाईट होणार. माझा तर देवावर विश्वासच नाही राहिला. तुम्ही गावासाठी एवढं केलं. गावातल्या माणसांना कर्ज घेऊ नका म्हणून सांगितलं आणि तुमच्यावर ही येळ आली. सोन्यासारखा संसार पार धुळीला मिळाला बघा. अरे हीच तर नियतीची परीक्षा असते. नुसतं सुख मिळत राहिलं तर सुखाची किंमत कधी कळणार? जातील, हे दिवस जातील. मी सुद्धा वाट बघते त्या दिवसाची. आपली पोरगी कुठं का असेना सुखरूप असावी. ती सुखरूप आहे, लवकर परत येईल असंच मनाला समजावत राहायचं. याशिवाय आपल्या हातात काय आहे सांग. होय. आओ ते तुमच्या आधुनिक शेतीचं कुठवर आलं? ते मातीचं परीक्षण करून गेले. आता बघूया पुढचं काय सांगतात ते बियाणं आणि पाणीबद्दल. बघूया काय होतं ते. 2-4 माणसं हवी होती. अहो मग गावातली माणसं आहेत की विचारा की त्यांना. रोजगार द्यायला पैसे कोणाकडे आहे? आपला माणूस नसलं की असा खोळंबा होतो बघ. राजाराम कसाही असला तरी कामात वाघ होता. चल जाऊया घराकडे.